माण तालुक्यातील गोंदवले खुर्द परिसरात शेतकऱ्यांचा संताप आता उफाळून आला आहे। विविध प्रलंबित प्रश्नांमुळे त्रस्त झालेल्या शेतकरी आणि ग्रामस्थांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला असून येत्या 7 जून रोजी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। या संदर्भात माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप रामचंद्र तुपे यांनी माण तहसीलदारांना निवेदन सादर करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे। मात्र अनेक महिन्यांपासून प्रश्न प्रलंबितच राहिल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे। गोंदवले खुर्द आणि लोधवडे परिसरात अनेक ठिकाणी वीज तारा धोकादायक पद्धतीने खाली झुकलेल्या अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे करताना अडचणी निर्माण होत आहेत। काही ठिकाणी शेतीचे नुकसान होत असल्याचा दावा केला जात आहे। एवढेच नाही तर पिण्याच्या पाण्याच्या योजनांवरही त्याचा परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। परिसरात नवीन डीपी बसवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत असली तरी अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही सुरू झालेली नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे। अनेक वेळा संबंधित विभागाकडे पाठपुरावा करूनही समस्या जैसे थे असल्याने शेतकरी अधिकच आक्रमक झाल्याचे दिसत आहे। दरम्यान सातारा पंढरपूर लातूर महामार्गावरील काही गंभीर प्रश्नही या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहेत। महामार्गाचे काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तरी काही ठिकाणी रस्त्याकडेला उभी असलेली धोकादायक झाडे आणि अपूर्ण कामांमुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे। विशेषतः धुळदेव आणि हिंगणी परिसरात अपूर्ण कामे आणि धोकादायक परिस्थितीमुळे अनेक अपघात घडल्याचे सांगितले जात आहे। काही निष्पाप नागरिकांना आपला जीवही गमवावा लागल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या सर्व प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा, अन्यथा शुक्रवार दिनांक 7 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता गोंदवले खुर्द येथे शेतकरी आणि ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। तसेच आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास संबंधित प्रशासन जबाबदार राहील असा स्पष्ट इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। आता प्रशासन याची कितपत दखल घेते आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा खबर गावाकडची न्यूज। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।